भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पार्था, जेव्हा रस्ता निर्मनुष्य असेल, जेव्हा कोणीही सोबत नसेल, तेव्हा समजून घे की हीच ती वेळ आहे जेव्हा देव तुला सर्वात मोठा योद्धा बनवत आहे. एकट्याने चाल, कारण वाईट वेळेची हीच ओळख आहे. ती तुला तुझ्या नशिबापर्यंत घेऊन जाते. जो सगळ्यांसोबत चालतो तो गर्दीचा भाग बनतो, पण जो एकटा चालतो तोच इतिहास घडवतो. घाबरू नकोस, थकू नकोस, थांबू नकोस. तुझं नशीब तुझ्या धाडसाची वाट पाहत आहे. पार्था, जेव्हा जग तुझी साथ सोडून देईल तेव्हा समजून घे की देव तुझ्या सर्वात जवळ आहे. एकटं चालणं नक्कीच कठीण आहे, पण हीच तुझी परीक्षा आहे. वाईट वेळ फक्त घाबरवायला नाही तर जागे करायला येते, आणि जो या वेळेत एकटा चालतो तोच आपल्या नशिबाला नव्या रूपात घडवतो. म्हणून उठ आणि पुढे चाल, कारण नशीब त्यांचंच असतं जे एकटे चालण्याचं धाडस ठेवतात. अर्जुना, जेव्हा सगळे साथ सोडून देतात तेव्हा एकटेपणा नाही तर तुझी शक्ती बोलते. वेळ कशीही असो, तुझं कर्मच तुझं नशीब घडवतं, आणि कर्म तेव्हा महान होतं जेव्हा ते कोणीही आधाराशिवाय एकट्याने करतो. एकटा चाल, कारण वाईट काळातच आत्म्याचं तेज चमकतं आणि नशीब कलाटणी घेतं. पार्था, जो एकटा चालायला घाबरतो तो कधीच आपल्या जीवनाचा रथ चालवू शकत नाही. वाईट वेळ तुझं तोडायला नाही तर घडवायला येते. हाच तो क्षण आहे जेव्हा नशीब तुला पारखतं की तू अवलंबून आहेस की निर्भय. एकटा चाल, कारण जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा मी स्वतः तुझ्या सोबत चालतो. प्रिय भक्ता, ज्या दिवशी तू एकटं चालायला शिकलास त्याच दिवशी तू आपलं नशीब बदलायला सुरुवात केलीस. वाईट वेळेचे मार्ग नक्कीच कठीण आहेत, पण याच मार्गांवर चालून तू महान बनतोस. तू स्वतःला ओळखतोस. डगमगू नकोस, फक्त चालत राहा, कारण वाईट वेळ निघून जाईल आणि नशीब चमकेल. जो माणूस दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो तो स्वतःचा प्रकाश कमी करून घेतो. यशाच्या मार्गातील सर्वात मोठं सत्य हे आहे की दुसऱ्याचं यश हे तुमचं अपयश नाही. जेव्हा आपण मत्सर करतो तेव्हा आपण आपली ऊर्जा वाया घालवतो, जी आपल्याला स्वतः पुढे जाण्यासाठी वापरायला हवी. श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. म्हणजेच आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा, दुसऱ्यांच्या मार्गावर नाही. जीवनात जे लोक पुढे जात आहेत ते त्यांच्या मेहनतीमुळे, चिकाटीमुळे आणि धैर्यामुळे पुढे जात आहेत. जर आपण त्यांचं यश पाहून जळत असू तर आपण फक्त आपल्या आत नकारात्मकता भरत आहोत. पण जर आपण त्यांच्या यशापासून प्रेरणा घेतली तर आपण स्वतःही नवीन उंची गाठू शकतो. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेमध्ये हेच शिकवलं होतं. कधीही दुसऱ्यांच्या यशाने विचलित होऊ नकोस, उलट आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुझा अधिकार केवळ कर्मावर आहे, फळावर नाही. जेव्हा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा यश आपोआप आपल्या दारात येतं. म्हणून जर कोणी पुढे जात असेल तर त्याचं यश पाहून प्रेरणा घ्या, मत्सर करू नका. आपली ऊर्जा योग्य दिशेने लावा, स्वतःला अधिक चांगलं बनवा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. हेच खरं यश आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांची प्रगती पाहून मत्सर करतो तेव्हा आपणच आपल्या मार्गात काटे पेरत असतो. पण जर आपण त्यांच्या यशापासून प्रेरणा घेतली तर आपण आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ पोहोचू शकतो. जीवनात कोणाचीही प्रगती तुम्हाला तोपर्यंत रोखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या विचारांना अडथळा बनू देत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. अर्थात मनुष्याने स्वतःच्या मनाला वर उचललं पाहिजे, त्याला खाली पाडता कामा नये. जर कोणी तुमच्यापेक्षा पुढे जात असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे राहिला आहात. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येक प्रवासाचा मार्ग वेगळा असतो. जे लोक खऱ्या मेहनतीने पुढे जातात ते कोणाला खाली पाडून नाही तर आपल्या प्रयत्नांनी पुढे जातात. जर आपणही आपल्या कर्मावर लक्ष दिलं आणि इतरांकडून शिकलो तर यश आपलंही स्वागत करेल. श्रीकृष्ण म्हणतात, योगः कर्मसु कौशलम. म्हणजेच आपलं कर्म कुशलतेने करणं हाच खरा योग आहे. जीवनात स्पर्धा आपल्या जुन्या रूपाशी करा, इतरांशी नाही. काल जे होता त्यापेक्षा आज उत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कोणाचं यश पाहून निराश होऊ नका, तर आपली क्षमता ओळखा आणि पुढे जा. यश केवळ मेहनत आणि योग्य विचारांचा परिणाम असतो. म्हणूनच जर कोणी पुढे जात असेल तर त्याला पाहून जळण्याऐवजी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपली ऊर्जा नकारात्मक भावनांमध्ये वाया घालवू नका, तर ती आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी वापरा. हीच खरी समजदारी आहे. जेव्हा आपण कोणाच्या यशाकडे पाहून मत्सर करतो, तेव्हा आपण आपली ऊर्जा नकारात्मक दिशेने वळवतो. मत्सर आपल्याला कमजोर बनवतो, आपला आत्मविश्वास कमी करतो आणि आपलं मन अशांत करतो. याऐवजी आपण इतरांच्या यशापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपली क्षमता ओळखून पुढे गेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची मेहनत आणि संघर्ष वेगळा असतो. जर कोणी आज यशस्वी असेल तर तो त्याच्या कठोर मेहनतीचा आणि चिकाटीचा परिणाम आहे. आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की त्यांनी अडथळ्यांवर कशी मात केली, त्यांनी आपली स्वप्न कशी साकार केली. जेव्हा आपण हा विचार स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. मत्सर करणं म्हणजे दुसऱ्याच्या घरात आग लागलेली पाहून स्वतः जळण्यासारखं आहे. यातून आपल्याला काहीही मिळत नाही, उलट आपण आपलंच नुकसान करून घेतो. जे लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात ते नकारात्मक भावनांपासून दूर राहतात आणि जीवनात यश मिळवतात. खरं यश तेच आहे ज्यात आपण इतरांच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन आपला मार्ग स्वतः तयार करतो. दुसऱ्याचा आनंद पाहून दुःखी होणं हे आपल्या विचारांची कमजोरी दर्शवतं. पण जर आपण कोणाच्या यशावर आनंदी झालो आणि त्याला आपलं ध्येय गाठण्याची प्रेरणा बनवलं तर आपणही जीवनात मोठी उंची गाठू शकतो. म्हणून मत्सर करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष द्या. जे मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करा. जेव्हा आपण स्वतःला सकारात्मकतेने भरून घेतो तेव्हा यशही आपल्या पायाशी लोळण घेतं. जीवनात अनेकदा असं होतं की आपण दुसऱ्यांचं यश पाहून मत्सर करू लागतो. कोणाचं पुढे जाणं, कोणाची प्रगती किंवा कोणाचं आनंदी आयुष्य पाहून अनेकदा मनात ही भावना येते की आपण का नाही. पण मत्सर करणं म्हणजे स्वतःच्या सुख शांतीला नष्ट करणं आहे. ही एक अशी आग आहे जी लावणाऱ्यालाच भस्म करून टाकते. श्रीकृष्णांनी गीतेत स्पष्टपणे सांगितलं आहे की जो व्यक्ती आपल्या कर्मात स्थिर राहतो आणि दुसऱ्यांच्या यशाने प्रभावित न होता आपला मार्ग निश्चित करतो त्यालाच खरी शांती आणि सुख मिळतं. मत्सर का होतो? मत्सर तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा आपण आपली तुलना इतरांशी करतो. जेव्हा आपण कोणाला यशस्वी होताना पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यालाही ते सर्व काही मिळायला हवं जे त्याला मिळालं आहे. पण आपण हे विसरतो की प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असतं, त्याची परिस्थिती वेगळी असते आणि त्याचे प्रयत्नही वेगळे असतात. श्रीकृष्ण म्हणतात की मत्सर व्यक्तीला कमजोर बनवतो. जेव्हा आपण दुसऱ्याच्या नशिबाला पाहून दुःखी होतो तेव्हा आपण आपल्याच नशिबाविरुद्ध लढत असतो. मत्सर आपलं मन अशांत करतो आणि आपल्याला योग्य दिशेने जाण्यापासून रोखतो. श्रीकृष्णांचा संदेश आहे की आपल्या कर्मावर लक्ष द्या. श्रीमद भगवत गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला हीच शिकवण दिली होती की इतरांची तुलना करणं आणि त्यांच्या आयुष्याचा मत्सर करणं व्यर्थ आहे. जीवनाचं खरं सार आपल्या कर्मांमध्ये दडलेलं आहे. जो व्यक्ती आपल्या वेळेचा योग्य वापर करतो तोच जीवनात पुढे जातो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जर आपण आपला वेळ निरर्थक गोष्टींमध्ये घालवत राहिलो तर जीवनात काहीही साध्य होणार नाही. म्हणून वेळेचं मूल्य समजून घेणं आणि तिला योग्य दिशेने लावणं खूप आवश्यक आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति याचा अर्थ आहे की जो व्यक्ती खऱ्या मनाने धर्माच्या मार्गावर चालतो त्याला लवकरच शांती प्राप्त होते. धर्माचा अर्थ केवळ पूजापाठ नाही तर योग्य आचरण सुद्धा आहे. जर आपण आपल्या जीवनात चांगले विचार आणि कर्म स्वीकारले तर आपल्याला वास्तविक शांती आणि समाधान मिळेल. खरं यश काय आहे? लोक यशाला केवळ पैसा आणि प्रतिष्ठेशी जोडून पाहतात, पण खरं यश तेच आहे ज्यात व्यक्तीला शांती आणि समाधान मिळतं. जर कोणाकडे सर्व काही आहे पण तो मानसिक दृष्ट्या अशांत असेल तर त्याला कधीही यशस्वी म्हटलं जाऊ शकत नाही. खरं यश हे आहे की आपण जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे जगावा, आपल्या प्रियजनांसोबत प्रेमाने राहावं, आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहावं. जीवन हा एक प्रवास आहे ज्यात आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव मिळतात. प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवतो. जर आपण या शिकवणींना योग्यरित्या समजून घेतलं आणि स्वीकारलं तर जीवन आनंदमय बनू शकतं.
गीतेचे उपदेश आपल्याला हेच शिकवतात की जीवनात संतुलन राखणं सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपलं मन, कर्म, विचार आणि व्यवहार योग्य दिशेने ठेवतो तेव्हा खरं सुख मिळतं. बुद्धिमान असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की हे फक्त तुम्हालाच माहित असावं. कारण कधी कधी गरजेपेक्षा जास्त शहाणपण माणसाला अस्वस्थ करून टाकतं. जगात असे अनेक लोक भेटतात ज्यांच्या असण्याने आपल्याला दिलासा मिळतो, पण ते दुसऱ्या कोणाच्या तरी आनंदात व्यस्त असतात. हेच जीवनाचं सत्य आहे. आपण ज्याला मिळवण्यासाठी तळमळतो तो दुसऱ्या कोणाच्या तरी हास्याचं कारण बनलेला असतो. लोक आपली नाती वाचवण्याऐवजी तोडण्यासाठी कारण शोधतात आणि खोटे आरोप लावण्यापासूनही मागे हटत नाहीत. जेव्हा स्वप्न आपली आहेत तर प्रयत्नही आपलेच असायला हवेत. नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देण्याने काहीही बदलत नाही. देव भलेही उशिरा देव, पण जे देतो ते सर्वोत्तम असतं. याच कारणामुळे ज्या गोष्टींसाठी आपण जास्त वेळ वाट पाहतो त्या अनेकदा आपल्या जीवनात कायमचं सुख घेऊन येतात. जगाने धोका देऊन हुशारी शिकली आणि आम्ही विश्वास ठेवून स्वतःलाच गुन्हेगार बनवून घेतलं. कधी कधी आयुष्यात एक छोटीशी ठेच खूप मोठा धडा शिकवून जाते. जसं रस्त्याच्या कडेला असलेल्या चहावाल्याने चहासोबत अजून काही घेणार का असं विचारलं, पण उत्तर देण्याआधीच मन भूतकाळाच्या गल्लीत हरवून गेलं. काही नाती अशी असतात ज्यांचा कोणताही आर्थिक फायदा नसतो, पण ती आपल्या आत्म्याला समृद्ध करतात. आयुष्यात काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. पहिलं, मृत्यू निश्चित आहे. दुसरं, आपल्यासोबत काहीही कायमचं जाणार नाही. तिसरं, कर्माचं फळ नक्कीच मिळेल. चौथं, समस्यांचं समाधान तिथेच मिळेल जिथे त्या निर्माण झाल्या आहेत. आणि पाचवं, जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधान मानणंच खरं सुख आहे. देव आपल्याशिवाय देवच आहे, पण आपण देवाशिवाय काहीच नाही. आपल्या त्रासाचं कारण दुसऱ्यांना मानल्याने ते कधीच संपत नाहीत. जेव्हा अचानक एखाद्याचं वागणं बदलतं तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. विज्ञान म्हणतं की जिभेवर झालेली जखम सर्वात लवकर बरी होते, पण अनुभव सांगतो की जिभेने दिलेली जखम कधीच भरत नाही. अंधाराच्या मुठीत एक नवी सकाळ ही असते, पण त्यासाठी आधी रात्रीचा सगळा अंधार सहन करावा लागतो. सर्वात मोठा अपराध म्हणजे अन्याय सहन करणं आणि चुकीच्या गोष्टींची तडजोड करणं. लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणी नवीन व्यक्ती येते किंवा कोणी खूप खास व्यक्ती निघून जाते. आपण दुःखात असताना कोणाचं दुःख पाहू शकत नाही, पण त्यांच्या चुका आपल्याला सर्वात स्पष्ट दिसतात. समुद्र कधीच भरत नाही, स्मशान कधीच रिकामं राहत नाही, इच्छा कधीच संपत नाहीत आणि माणसाचं मन नेहमी असमाधानी राहतं. कधी कधी माणूस आपली ओळख हरवून बसतो, पण तरीही हवेच्या आधाराने आपलं अस्तित्व शोधून काढतो. एक चांगला माणूस अनेकदा हे विसरून जातो की जग त्याच्यासारखं नाही. नाती म्हणजे कागदावरचं लिखाण नव्हे जे पुसलं जाऊ शकेल. त्या भावना असतात ज्या फक्त विश्वासावर चालतात. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचं स्वतःचं डोकं असतं, जे वारंवार त्रास देणारे क्षण आठवून आणतं. आज जिथे आपण उभे आहोत तिथे काल कोणी दुसरं होतं आणि उद्या आणखी कोणीतरी असेल. हे काळाचं चक्र आहे ज्याला कोणीही रोखू शकत नाही. मृत्यू फक्त एकदाच मिळतो, पण जीवन दररोज एका नव्या रूपात येतं. अनुभव वयाने नाही तर परिस्थितीमुळे मिळतात. जे लोक खरोखरच समजूतदार असतात ते अनेकदा शांत राहतात. 4 प्रकारच्या लोकांपासून दूर राहावं. पहिले, जे खोटं बोलतात. दुसरे, जे तुमचा अपमान करतात. तिसरे, जे तुमचा वापर करतात. आणि चौथे, जे तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. निसर्गाने आपल्याला फक्त 2च पर्याय दिले आहेत. एकतर देऊन जा किंवा सोडून जा. सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. नेहमी तोच तराजू वापरा ज्यात आधी स्वतःला तोला आणि मग दुसऱ्यांना पहा. तेव्हा जाणेल की लोक तितकेही वाईट नसतात जितका आपण त्यांना समजतो. जगातल्या हुशार लोकांपेक्षा आम्ही चांगले आहोत, कारण आम्ही आमची स्वप्न मोडतो पण कोणाचं मन नाही. काही लोकांना ध्येय घरातून निघताच मिळतो, तर काही आयुष्यभर प्रवासातच राहतात. पण हसून संकटांचा सामना करणाऱ्यांपुढे नशीबही झुकतं. वेळ वाळूसारखी असते. जर तिला हातातून वाहून जाऊ दिलं तर ती पुन्हा परत येत नाही. जेव्हा कोणताही धोका असेल तेव्हा शस्त्र कधीही खाली ठेवू नका. सतर्कता आणि तयारी हीच तुमची सुरक्षा आहे.
स्तुती मित्र बनवते आणि सत्य शत्रू. पण लक्षात ठेवा, जो तुम्हाला खरं सांगतो तोच तुमचा खरा हितचिंतक असतो. जेवढी लांबलचक सफाई तेवढं मोठं खोटं. जर तुम्हाला खूप स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात. छोटी मदत मोठ्या आश्वासनापेक्षा चांगली असते. जो त्वरित मदत करतो तो खरा सोबती असतो, तो नाही जो फक्त वचन देतो. धैर्य प्रत्येक सुंदर गोष्टीची जननी आहे. धैर्याशिवाय ना कोणतं मोठं स्वप्न पूर्ण होतं, ना कोणतं नातं टिकतं. रागत मासे पकडले जाऊ शकत नाहीत. क्रोध नेहमीच निर्णय घेण्याची क्षमता नष्ट करतो. पश्चातापाचं दुःख हे शिस्तीच्या दुःखापेक्षा कितीतरी जास्त असतं. आत्ताची थोडीशी अडचण तुम्हाला भविष्यातील मोठ्या दुःखापासून वाचवू शकते. ज्याने तुमच्या कठीण काळात मदत केली त्याला कधीही विसरू नका. संकटात जो तुमच्या सोबत उभा राहतो तोच खरा आपला असतो. आत्मशंकेने स्वप्नांना अपयशापेक्षा जास्त मारलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जगाचं मत बदलू शकतं, पण आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. विचारांशिवाय कृती पोकळ आहे आणि कृतीशिवाय विचार आंधळे आहेत. विचार आणि कृती यांचा समतोल हीच यशाची गुरुकिल्ली आहे. रागाने तुम्ही तुमची चूक सिद्ध करता. राग तुमची कमजोरी दाखवतो. म्हणून नेहमी शांत राहून विचार करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. जो तुम्हाला खाऊ घालतो तो तुम्हाला नियंत्रित करतो. आत्मनिर्भर बना, म्हणजे कोणीही तुम्हाला आपल्या इच्छेनुसार चालवू शकणार नाही. यशाचा आत्मविश्वास हे अर्ध यश आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. भांडण माफ केल्यानेच ते संपतं. क्षमा हेच शांतीचं सर्वात मोठं साधन आहे. आनंदी राहायचं असेल तर इतरांबद्दल विचार करा, फक्त स्वतःबद्दल नाही. खरा आनंद इतरांच्या जीवनात प्रकाश आणल्याने मिळतो. जर कुठे जात आहात हे माहीत नसेल तर थांबा. भरकटण्यापेक्षा योग्य दिशेने जाण्याची वाट पाहणं चांगलं आहे. अनुभव नेहमीच कठोरपणे शिकवणारा असतो, पण सर्वोत्तम शिक्षकही तोच असतो. कठीण काळ तुम्हाला सर्वात मोठे धडे शिकवतो. जेव्हा रात्र मोठी असेल तेव्हा लक्षात ठेवा की दिवस नक्कीच येईल. अडचणी कायमस्वरूपी नसतात, प्रत्येकाचा अंत असतो. जो वेळेचा अपव्यय करतो तो स्वतःच नुकसान करतो. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे, तिचा योग्य वापर करा. बुद्धी डोक्यात असते, वयात नाही. वय वाढल्याने कोणी शहाणं होत नाही, तर शिकल्याने होतं. माफ करणं हे दुर्बळ लोकांचं नाही, तर सामर्थ्यवान लोकांचं लक्षण आहे. क्षमा केल्यानेच शांती मिळते. ज्ञान सिंहासारखं आहे, ज्याला सहज पकडता येत नाही. ते मिळवण्यासाठी मेहनत आणि धैर्य लागतं. जर तुम्हाला धोका देणाऱ्यांकडून बदला घ्यायचा असेल तर त्यांच्याशिवाय यशस्वी होऊन दाखवा. हाच सर्वात मोठा विजय असेल. प्रत्येक समस्येमागे एक उपाय दडलेला असतो. समस्या नाही तर तुमचे विचारच तुम्हाला रोखतात. यशाचा मार्ग शिस्त आणि धैर्यातून जातो. जो या मार्गावर चालतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. समस्या तितक्या शक्तिशाली असू शकत नाहीत जितका आपण त्यांना मानतो. तुमच्या यशामागे सर्वात मोठा हात दुसऱ्या कोणाचा नाही, तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. कधीही कोणत्याही गोष्टीच्या मागे इतके वेडे होऊ नका की तुम्ही स्वतःलाच विसरून जाल. भीती आता जखमेची नाही, तर लोकांच्या खोट्या आपलेपणाची वाटते. आम्ही दिवसभर उद्याचा शोध घेत राहिलो आणि संध्याकाळ होताच आमचा आज बुडून गेला. आयुष्यात थोडं बालपणही गरजेचं आहे. ऐकलं आहे, जास्त समजूतदार लोक मोकळेपणाने हसत नाहीत. स्वतःला चुकीचंही फक्त योग्य माणूसच मानू शकतो. थोडा वेळ लागेल, पण आपलं नशीब आपण स्वतः लिहू. वागणूक चांगली ठेवा. प्रत्येक जण चेहऱ्यावर मरत नाही. विचार जुळणं गरजेचं आहे. कुंडली जुळणाऱ्यांचीही माती तुटतात. स्वतःला असं बनवा की जिथे एकटे असाल तिथे एकटेच पुरेसे असाल. चांगल्या माणसासोबत वाईटही त्याच्या चांगल्यासाठीच होतं. अहंकार बाळगू नका साहेब. काळाच्या समुद्रात अनेक सिकंदर बुडाले आहेत. आपल्या माणसांना नेहमी आपण त्यांचे आहोत याची जाणीव करून द्या. नाहीतर वेळ तुमच्या माणसांना तुमच्याशिवाय जगायला शिकवेल. असतील तुमच्याकडे जगभरातल्या पदव्या, पण जर पाणावलेले डोळे वाचता आले नाहीत तर तुम्ही निरक्षर आहात.
जर तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं असेल तर संघर्ष आणि अडचणी तुमच्या मार्गाचा भाग असतील. तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असाल तरी तुम्ही कोणाच्या तरी कथेत वाईट नक्कीच असता. लहानपणी विचार करायचो की काहीतरी चांगलं मिळू, पण आम्हाला काय माहित की लहानपणापेक्षा चांगलं काहीच नव्हतं. जवळच्या माणसांनी तितकंच आपलं मानलं जितकी त्यांना गरज होती. आयुष्य ही अशी कहाणी आहे ज्यात मनासारखी पात्र मिळत नाहीत. वेळ सर्व काही बदलते, गरज फक्त संयमाची आहे. तुमचा चांगला वेळ त्यांनाच द्या जे वाईट वेळेत तुमच्या सोबत होते. हक्क तिथेच दाखवावा जिथे आपल्या शब्दांची आणि भावनांची कदर होते. दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे खऱ्या माणसाला लोक समजत नाहीत आणि खोट्या माणसाला लोक पारखत नाहीत. देवापेक्षा आई वडील मोठे असतात, कारण देव सुख आणि दुःख दोन्ही देतो, पण आई वडील फक्त सुख देतात. लक्षात ठेवा, हरलेला माणूस आपल्या पुढच्या प्रयत्नात दुप्पट धोकादायक होतो. मन खराब असेल तर वाईट शब्द बोलू नका, कारण नंतर मन चांगलं होऊ शकतं, पण शब्द नाही. कोणी काय म्हणतं याची पर्वा करू नका, कारण तुमची परिस्थिती तुम्हाला माहित आहे, लोकांना नाही. जगातलं सर्वात चांगलं औषध म्हणजे जबाबदारी. एकदा घेऊन तर बघा, आयुष्यभर थकू देणार नाही. सगळा खेळ ओढीचा आहे, नाहीतर आजकाल कोणाला कोण विचारतं. पैशांचा जमाना आहे, मन पाहून नाही घर पाहून पाहुणे येतात. खरी शांती आतून येते, तिला बाहेर शोधू नका. जसे आहात तसेच राहा. ओरिजिनलची किंमत नेहमी डुप्लिकेट पेक्षा जास्त असते. शिडी सगळ्यांकडे आहे, पण सगळ्यांना चढता येत नाही. कोणाला कधी धोका दिला नाही, पण याच चुकांनी मला आयुष्याचा खरा धडा शिकवला. ज्याच्यावरही आशा ठेवली तोच दूर निघाला. तुमचं मूल्य तुम्ही काय आहात यावरून ठरत नाही, तर तुम्ही काय बनू शकता यावरून ठरतं. वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते. संकट सगळ्यांवर येतात, कोणी तुटतं तर कोणी घडतं. फक्त या धावपळीत एवढं लक्षात ठेवा की जे काही आपल्याकडे आहे ते सर्वात मौल्यवान आहे. आयुष्य एक परीक्षा आहे आणि आपल्याला ते प्रेम, समजदारी आणि सत्याने जगायचं आहे. आता मला त्रास होत नाही, कोणीही सोडून गेला तरी चालेल, कारण मला त्या नात्यांकडून धोपा मिळाला आहे ज्यांच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. ज्यांना माझी कदर नाही, आता मलाही त्यांची काही पर्वा नाही. कोणाची साथ सोडण्यापूर्वी हे नक्की विचार करा की आजपर्यंत त्याच्यासोबत का होता. नाती निभावून हे समजलं की आई वडिलांशिवाय कोणीही आपलं नसतं. माणसांचं वागणंही आता हत्तीच्या दातांसारखं झालं आहे. दिसतात काहीतरी वेगळं आणि असतात काहीतरी वेगळं. खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे. नाती सुद्धा व्यापारासारखी झाली आहेत. प्रेमाचा अर्थ जास्त. त्या पतीच्या प्रेमावर कधीही शंका घेऊ नका. जो आपल्या वृद्ध आईची काळजी तुमच्यापेक्षा जास्त करतो, आदर्श त्याचाच माना जो त्याचा अधिकारी आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. आयुष्याच्या कोणत्या वळणावर जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर नेहमी आपल्या हृदयाचं ऐका, कारण ते जरी डावीकडे असलं तरी त्याचे निर्णय नेहमी योग्य असतात. वेळेवर कोणाच्या इच्छेची कदर करायला शिका, नाहीतर कोणीतरी तुम्हाला जाणीव करून देता देता थकून जाईल. असे अनेक लोक आहेत ज्यांचा हिशोब व्हायचा आहे. काहींना वास्तव तर काहींना स्वप्न व्हायचं आहे. आयुष्य ते नाही जे पूर्वजांवर जगलं जाईल, त्यात स्वतःची ओळख असायला हवी. वारशाने श्रीमंत झालेल्यांना मेहनतीची नशा काय कळणार. जे लोक आतून खूप शांत असतात ते खूप जोरजोरात असतात. आमची स्वतःचीच समस्या आम्हाला सांभाळता आली नाही, नाहीतर आम्ही तर कितीतरी लोकांच्या कामी आलो होतो. पात्रांना अजूनही जगायचं आहे, म्हणून थोडीशी अदाकारी खिशात ठेवून प्रवास करावा. माझं व्यक्तिमत्व म्हणजे मी आहे, पण माझं वागणं तुमच्यावर अवलंबून आहे, म्हणून या दोन्हींना कधीही एकत्र करू नका. हे फसवणुकीचं जग आहे साहेब. जर विश्वासू कोणी हवं असेल तर कुत्रं पाळा, माणूस नाही. आयुष्याचा प्रवास गोड असतो, कटुता तर फक्त अपेक्षांमुळे येते. 2 क्षणांचं हे आयुष्य अनेक परीक्षा घेऊन येतं. काही इच्छा, काही फरमाईश. जे निघून गेलं ते परत येत नाही, म्हणून नवीन ऋतूची गोष्ट करा. आयुष्याच्या कहाण्यांमध्ये आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या चारित्र्याला अधिक चमकदार बनवा. संस्कार विकसित करा, अहंकार नाही. शब्द ठरवतात की पात्र मनात उतरतील की मनातून उतरतील. परिस्थिती कर्म आणि धर्मानुसार बदलत राहते. देवाचा संदेश हाच आहे की तुम्ही या पृथ्वीवर पाहुणे आहात, मालक नाही. ज्या जीवनात परीक्षा घेतल्या जातात ते जगण्यायोग्य नसतं.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी स्वप्न आपल्या माणसांना फसवून पूर्ण करावी लागतात ती कधीच महत्वाची नसतात. अनुभव वय वाढवतो आणि अनुभव भविष्यातील चुका कमी करतो. काही लोक मैत्रीचा अर्थच बदलून टाकतात, तर काहींच्या मैत्रीमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. जगाला दोष देण्यापेक्षा स्वतःला बदलणं चांगलं. पाय घाणीपासून वाचवण्याचा उपाय म्हणजे चप्पल घालणं, संपूर्ण शहरात गालीचं अंथरणं नव्हे. लक्षात ठेवा, तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीही परत येत नाही. माणूस मेल्यानंतर काहीही विचारत नाही, काहीही बोलत नाही, पण अनेकदा काहीतरी विचारल्याने आणि काहीही न बोलल्याने तो आतून मरून जातो. वेळेवर न मिळालेल्या उत्तरांना काही अर्थ उरत नाही. मन एकच आहे तर ते वारंवार का लावावं? एकच प्रेम पुरेसं आहे, फक्त ते निभावता आलं पाहिजे. जेव्हा जमिनीचं असं पात्र तयार होतं की जग उदाहरण देतं, तेव्हा शब्द आणि पात्र दोन्ही माणसाला अमर करून टाकतात. आयुष्य जरा कमी थकव, मी मजबूर आहे, मजूर नाही. तुम्ही एकटे आहात असा विचार करून कधीही कमजोर पडू नका. उलट तुम्ही एकटेच पुरेसे आहात असा विचार करून नेहमी ठाम राहा. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगावा लागतो आणि स्पष्टीकरण द्यावं लागतं, ती नाती नसून ओझं असतात. जगात हजारो नाती बनवा, पण एक असं नातं नक्की बनवा जे तेव्हाही तुमच्या सोबत उभं राहील जेव्हा बाकी सगळे तुमच्या विरोधात असतील. मी ऐकलं आहे की जे उशिरा मिळतं ते खूप दूरपर्यंत टिकतं. वाईट काळात साथ सोडणारेच शिकवून जातात की कोणतंही नातं कायमस्वरूपी नसतं. मूर्ख व्यक्तीशी वाद घालू नका, नाहीतर लोकांना समजणार नाही की खरा मूर्ख कोण आहे. जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर ही त्याची वाईट सवय नाही, तर तुमची लायकी आहे जी त्याला असं करायला भाग पाडते. बाप तिथेही हात पसरतो जिथे त्याला पाय ठेवायलाही आवडत नाही. जे तुम्ही विचार करता ते सर्व शक्य आहे, फक्त कोणाचं वाईट करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना ओळखलं तर आयुष्यात कोणतीही अडचण टिकू शकत नाही. दुःखाच्या रात्री झोप येत नाही आणि आनंदाच्या रात्री कोण झोपतं? मोर नाचतानाही रडतो आणि हंस मरतानाही गातो. हेच तर आहे जीवनाचं तत्वज्ञान. मोह संपताच त्याला गमावण्याची भीतीही नाहीशी होते, मग ती दौलत असो, प्रेम असो किंवा कोणतंही प्रिय नातं. माणसाला माणसाला भेटायला वेळ नाही आणि इच्छा ठेवतो दूर बसलेल्या देवाला भेटण्याची. आयुष्य संधी कमी आणि धोके जास्त देतं. खोटं बोलणं कोणतंही नातं तोडण्यात महत्वाची भूमिका बजावतं, कारण सत्य उशिरा का होईना समोर येतच. शिक्षण जर वागण्यात दिसलं नाही तर पदवी फक्त एक कागदाचा तुकडा राहते. हे हसवणारे लोक खूप मतलबीही असतात. जेवढं हसवतात त्यापेक्षा जास्त रडवून निघून जातात. ज्या नात्यांमध्ये तुम्ही स्वतःच तुटत आहात ती नाती तुटलेलीच बरी. जेवढं घट्ट नातं तेवढी मोठी अपेक्षा, आणि जेवढी अपेक्षा तेवढीच खोल जखम. कठीण काळात माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. रागात कधीही वाईट बोलू नका. माफी तर मिळते पण शब्द परत येत नाहीत. कितीही ठेचा लागल्या तरी हसत राहा, कारण आयुष्य फक्त एकदाच मिळतं. आयुष्य क्षणाक्षणाला सरतं, जसं मुठीतून वाळू निसटते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार आपलं वागणं बदलतो. जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत सहन करा. जेव्हा सहन होणार नाही तेव्हा उत्तर देण्याऐवजी त्या माणसाला सोडून द्या. आयुष्याचं सत्य समजायला फार कठीण नाही, फक्त ज्या तराजूत तुम्ही दुसऱ्यांना तोलता त्यात स्वतः बसून पहा. जेव्हा नात्यांची माळ तुटते तेव्हा ती पुन्हा जोडल्यावर लहान होते, कारण काही भावनांचे मोती विखुरले जातात. माझी सर्वात मोठी चूक हीच होती की मी प्रत्येकाला स्वतःपेक्षा जास्त महत्वाचं समजलं. पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. देव तर नियम पाहतो, देखाव्याने फक्त लोकांना खुश केलं जाऊ शकतं. मन, कर्म आणि वचनाने स्वच्छ राहा, कारण आयुष्य निघून जात आहे. काल, आज आणि उद्या काय आहे आम्ही कधीच जिंकू शकलो नाही. उद्यासाठी आज गमावला आणि आजसाठी उद्या गमावला. अपमान करणं हा कोणाच्या स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे आपल्या संस्कारात असायला हवं. आजकालचे लोक मनाने नाही तर गरजेपोटी नाती जोडतात. आदर त्याचाच केला जातो जो आदर द्यायला जाणतो, त्याचा नाही जो शब्दांनी जखमा देतो. जे तुमचं नाही त्यावर कधीही हक्क दाखवू नका, आणि जो तुम्हाला समजू शकत नाही त्याला आपलं दुःख सांगू नका.
चांगला माणूस चांगली वेळ आणू शकतो, पण चांगली वेळ कधीही चांगला माणूस आणू शकत नाही. ज्याने नशिबाला दोष दिला तो आजही तिथेच उभा आहे, तर जो आयुष्याशी लढला तोच पुढे गेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून दिवस थकत नाही, पण क्रोध आणि चिंतेने एका क्षणात दिवस थकतो. कितीतरी नाती याच भ्रमात संपली की मीच बरोबर आहे. जर कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद केला तर त्यालाही जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूंना असते. निघून गेलेला काल कधीही परत येत नाही, पण त्यातील लोकांचं वागणं मात्र प्रत्येक वेळी आठवतं. कणखर माणसालाही कधी कधी आधाराची गरज असते. गरजेपेक्षा जास्त विचार करून आपण अशा समस्या निर्माण करतो ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात. आयुष्यात कोणाचा काश जर तर कोणाचा अगर जर राहूनच जातो. फक्त हात धरणं पुरेसं नसतं, तो धरून ठेवणंही महत्वाचं असतं. जगात कोणालाही निरुपयोगी समजू नका. जे झाड फळं देत नाही ते सावली नक्कीच देतं. जेव्हा पाडणारे आपलेच असतात तेव्हा सावरायला वेळ लागतोच. माझ्यामध्ये खूप मोठी कमजोरी आहे. जिथे रागवायला हवं तिथे मला रडू येतं. मैत्री आणि प्रेमाच्या दुनियेत जबरदस्ती चालत नाही. जर प्रेमात कोणी नाकारलं तर हसून जगायला शिका. विनोद आणि पैसा विचार करून उडवावा. ऐकून घेतल्याने अनेक प्रश्न सुटतात, पण ऐकवल्याने आपण पुन्हा गुंतून जातो. आजचा माणूस खोट्याला डोक्यात आणि सत्याला मनात जागा देतो. प्रत्येक स्त्रीचा आदर करा. यासाठी नाही की ती एक स्त्री आहे, तर यासाठी की तुमच्या आईने तुम्हाला चांगले संस्कार दिले आहेत. प्रत्येक परिस्थितीचा सामना करणाराच आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. धनाने नाही मनाने श्रीमंत बना, कारण नतमस्तक तर दगडाच्या पायऱ्यांवरच व्हावं लागतं. देवाने प्रत्येकाला एक अनमोल हिरा बनवला आहे, पण चमकतो तोच जो घडवला जाण्याच्या मर्यादे पलीकडे जातो. आनंदाचा शोध तिथे घेऊ नका जिथे खोटी माणसं राहतात. जर अश्रू आले तर स्वतःच पुसून टाका. लोक आले तर सौदाच करतील. माणसाचं मन एक समुद्र आहे, ज्यात किती अपघात आणि किती आठवणी सामावलेल्या आहेत. माझ्यामध्ये खूप मोठी कमजोरी आहे. जिथे रागवायला हवं तिथे मला रडू येतं. मैत्री आणि प्रेमाच्या दुनियेत जबरदस्ती चालत नाही. जर प्रेमात कोणी नाकारलं तर हसून जगायला शिका. विनोद आणि पैसा विचार करून उडवावा. ऐकून घेतल्याने अनेक प्रश्न सुटतात, पण ऐकवल्याने आपण पुन्हा गुंतून जातो. आजचा माणूस खोट्याला डोक्यात आणि सत्याला मनात जागा देतो. प्रत्येक स्त्रीचा आदर करा. यासाठी नाही की ती एक स्त्री आहे, तर यासाठी की तुमच्या आईने तुम्हाला चांगले संस्कार दिले आहेत. प्रत्येक परिस्थितीचा सामना करणाराच आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. धनाने नाही मनाने श्रीमंत बना, कारण नतमस्तक तर दगडाच्या पायऱ्यांवरच व्हावं लागतं. देवाने प्रत्येकाला एक अनमोल हिरा बनवला आहे, पण चमकतो तोच जो घडवला जाण्याच्या मर्यादे पलीकडे जातो. आनंदाचा शोध तिथे घेऊ नका जिथे खोटी माणसं राहतात. जर अश्रू आले तर स्वतःच पुसून टाका. लोक आले तर सौदाच करतील. माणसाचं मन एक समुद्र आहे, ज्यात किती अपघात आणि किती आठवणी सामावलेल्या आहेत. हे कोणालाच माहित नाही. आयुष्यात सर्वात जास्त दुःख मन तुटल्यावर नाही, तर विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण विश्वास ठेवूनच मन देतो. कोणाला इतकंच त्रास द्या की त्याला तुमची उणीव भासेल. इतका त्रास देऊ नका की तो तुमच्याशिवाय जगायला शिकेल. कोणासोबत तरी खूप दूर पर्यंत चाला, मग बघा एकट्याने परतणं किती कठीण होतं. पटकन गोष्ट मानणारे लोक मनाचे खूप खरे असतात. सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नसते, पण महान बनण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं असतं. गरजा, जबाबदाऱ्या आणि इच्छा या 3 भागांमध्ये दिवस निघून जातो. दररोज केलेले छोटे छोटे प्रयत्न एक दिवस मोठा परिणाम घडवून आणतात. आनंदाची फुलं तिथेच उमलतात जिथे आपली माणसं आपल्या माणसांसारखी भेटतात. काही लोकांचा स्वभाव भाड्याच्या घरासारखा असतो. कितीही सजवा ते कधीच आपले होत नाहीत. शोधलं तर समाधान स्वतःमध्येच आहे, इतरांमध्ये तर फक्त गुंतागुंतच मिळते. आपल्या घरात सुख आणि शांतीचं असं झाड लावा ज्याची सावली शेजाऱ्यांच्या घरापर्यंत जाईल. तुम्ही सरळ राहा म्हणजे सगळे तुमच्यात मिसळून जातील, आणि तरळ राहा म्हणजे तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळून जाल. जर थकलात तर बसून जा. दुसऱ्यांच्या आधाराची वाट पाहू नका.
कारण स्वतः आणि देवापेक्षा मोठा कोणीही आधार नसतो. आजकाल लोक जास्त समजून घेतात आणि कमी समजवतात, म्हणूनच भांडणं सुटत नाहीत तर अधिक गुंतागुंतीची होतात. कधी कधी तुम्ही कोणतीही चूक न करताही वाईट ठरता, कारण तुम्ही तसे नसता जसं लोकांना तुम्हाला पाहायचं असतं. जर रडल्याने आठवणी पुसल्या गेल्या असत्या तर हसून कोणीही दुःख लपवलं नसतं. हक्काची गोष्ट सांगण्यासाठी हिंमत लागते. लाचारी तर एक जीव सुद्धा करू शकतो. ध्येय सुद्धा पाय धरत थांबण्यासाठी. पण आवड म्हणते की अजून 2-4 पावलं तरी चालूया. भांडण करा, काहीही बोला, पण कोणाचा अपमान करू नका. मृत्यूची जखम तितकी खोल नसते जितकी अपमानाची असते. लोक माझ्यावर असे रुसले आहेत जणू काही जगात माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. पानगळ ही एक घटना आहे. 12ही महिने कुठे वसंत असतो. मी ते दृश्य पाहून हैराण झालो. जे सोबत होते तेच साप निघाले. जीवनात काहीही कायमस्वरूपी नाही, म्हणून स्वतःला तणावात टाकू नका. परिस्थिती कशीही असो ती बदलतेच. लोकांना संतुष्ट करण्यात संपूर्ण आयुष्य निघून जाईल तरीही ते कधीच संतुष्ट होणार नाहीत. म्हणून आता स्वतःसाठी आणि आपल्या आनंदासाठी जगायला सुरुवात करा. ह्या कर्मभूमीच्या जगात मेहनत प्रत्येकालाच करावी लागते. देव फक्त रेषा देतो, रंग तर आपल्यालाच भरावे लागतात. जर तुम्ही तुटला असाल तर असं समजू नका की सर्व काही संपलं. कधी कधी तुटणं हीच नव्या सुरुवातीची पहिली पायरी असते. साखळी तुटत नसेल तर आपले पाय कापून घ्या. लंगडत का होईना पण स्वातंत्र्याने चाला. स्वतःला असं बनवा की मिळवणाराही अभिमान बाळगेल आणि गमावणाराही पछतावा करेल. आता मला कोणाबद्दलही तक्रार नाही, फक्त काही लोक आता नजरेतून उतरले आहेत. आता कोणाशीही वाद घालण्याचं मन करत नाही. तुम्ही बरोबर असाल, मी चुकीचा. वाद टाळा, खोड्या करा, पण कट कारस्थानं करू नका. आम्ही सभ्य आहोत पण सरळ नाही. प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं गरजेचं नाही, पण प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकलं पाहिजे हे गरजेचं आहे. अंताचाही एक अंत असतो, काहीही कुठे अनंत नसतं. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण तेच सर्वात जास्त त्रास देतात. जीवन बदलू शकतं, परिस्थितीही बदलते, पण स्वतःला गमावणं हे सर्वात मोठं नुकसान आहे. प्रेम तर प्रत्येक जण करतो, पण वाट पाहणं आणि निष्ठावान राहणं हे प्रत्येकाला जमत नाही. हे आयुष्यही अगरबत्ती सारखं आहे, दरवळतं कमी आणि जळतं जास्त. विश्वातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे संवेदना आहे, जी प्रत्येकाकडे नसते. जगात सर्वात जास्त खरं दारूच्या दुकानात बोललं जातं आणि सर्वात जास्त खोटं न्यायालयात, पवित्र ग्रंथावर हात ठेवून. हे कलियुगाचं जग आहे साहेब. इथे किंमत त्याची होते जो सर्वात जास्त दिखावा करतो, त्याची नाही जो मनापासून नाती जपतो. कठीण परिस्थिती वॉशिंग मशीन सारखी असते, जी तुम्हाला हलवते, पिळून काढते, पण बाहेर आल्यावर तुम्हाला अधिक चमकदार बनवते. आनंद हे असं औषध आहे जे जगातल्या कोणत्याही बाजारात मिळत नाही, फक्त आपल्या आतमध्ये मिळतं. म्हणून दुःख असो वा सुख, हसत राहा. मी कोणापेक्षा चांगला वागलो तर काय फरक पडतो, पण जर मी कोणाचं चांगलं केलं तर खूप फरक पडतो. आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. काय माहित, तुमचं आयुष्यच दुसऱ्या कोणाचं तरी स्वप्न असेल. जीवनातील सर्वात मोठा अपराध म्हणजे तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू येणं, आणि सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे कोणाच्या तरी डोळ्यात तुमच्यासाठी अश्रू येणं. आयुष्य 2 शब्दात काहीसं असं आहे, अर्ध जर आहे आणि अर्ध कर्तव्य आहे. हिशोब फक्त वरच्यानेच बरोबर लावला आहे. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवलं आणि रिकाम्या हातानेच बोलवलं आहे. आपल्या नशिबाला दोष देऊ नका. माणसाच्या रूपात जन्म मिळाला आहे हेच सर्वात मोठं नशीब आहे. जे फुकट आहे तेच सर्वात मौल्यवान आहे. हवा, पाणी, झोप, शांती आणि आपले श्वास. चांगले लोक मिळणं हे नशीब आहे आणि त्यांना सांभाळून ठेवणं हे कौशल्य. आजकाल मन पाहून नाही, घर पाहून पाहुणे येतात. कठीण काळात समजूतदार व्यक्ती मार्ग शोधते आणि कमजोर व्यक्ती कारण शोधते. प्रेमाच्या बाजारात सौंदर्याची गरज नसते. जो मनात बसतो तोच सर्वात सुंदर असतो. कोणाशीही जास्त लगाव दुःखदायक असू शकतो, कारण लगाव अपेक्षेशी जोडतो आणि अपेक्षा नेहमीच दुःख देते. काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. सगळं काही सांगून टाकल्याने कधी कधी एकटं राहावं लागतं. प्रत्येकाच्या दारात जाऊन दस्तक देणं हा माझा स्वभाव नाही. माझा रुतबा कमी असला तरी तो लाजवाब आहे. आमचे स्टेटस वाचण्यासाठी नसतात. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खूप काही समजेल.
नशीब आजही शिक्का उडवून पारखलं जातं. कागदी नोटांनी शेवटी किती जणांना विकत घेणार? मी पाहिलं आहे, प्रत्येक माणूस फक्त सुखाची वाट पाहतो. संयमाशिवाय काहीही नाही. आयुष्य अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रेम आपल्याच तत्वांवर चालतं. पूर्वीही त्रास द्यायचं, आजही तेच करतं. लोक पाहतात की आम्ही बदललो आहोत, पण हे पाहत नाहीत की त्यांच्या वागण्याने आम्हाला बदललं. जगात 3 प्रकारचे लोक असतात: दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होणारे, दुसऱ्यांच्या सुखाने दुःखी होणारे आणि विनाकारण स्वतःच दुःखी होणारे. प्रत्येक चुकीवर पडदा फक्त वेळच टाकू शकते. माणसाचा स्वभाव तर उड्या मारण्याचा आहे, कधी चालीत, कधी हेतूत, कधी मनसुब्यात. दुःखाची कहाणी आहे, शहराचं काही फसवण आहे. आयुष्य फक्त एक बुद्धिबळाचा खेळ बनून राहिला आहे. आनंद देणारे भलेही आपले नसतील, पण दुःख देणारे नेहमीच आपलेच असतात. जेव्हा नाराजी एखाद्या खास व्यक्तीवर असते, तेव्हा माणूस ओरडत नाही तर रडतो. जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो, तो कधीच तुमचा आपला असू शकत नाही. आयुष्य कुठे रडवतं? रडवतात तर ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून बसतो. ज्याला तुमची किंमत नाही, त्याच्यासोबत जबरदस्तीने राहण्यापेक्षा त्याला आदराने सोडून देणं चांगलं. लोक मन रमवण्यासाठी बोलतात आणि आपण त्याला आपुलकी समजून घेतो. कोणाला समजून घेण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो आणि नाही समजलं तर संपूर्ण आयुष्यही कमी पडतं. जेव्हा पाणी गढूळ असेल तेव्हा त्याला हलवत नाहीत, शांत सोडून देतात, जेणेकरून घाण खाली बसेल. तसंच आयुष्यात अडचणींच्या वेळी शांत राहा, उपाय नक्कीच निघेल. आपलं अस्तित्व असं बनवा की कोणी तुम्हाला सोडू शकेल पण विसरू शकणार नाही. मला त्या लोकांपासून दूर राहायचं आहे जे सोबत असूनही माझ्या सोबत नाहीत. रागात बोललेले कठोर शब्द हजारो प्रेमळ गोष्टींना एका क्षणात नष्ट करतात. कोणाला काही बोलण्याआधी हे विचार करा की तीच गोष्ट जर कोणी तुम्हाला बोललं तर कसं वाटेल. कॅमेरा फक्त फोटो काढतो, पण आपली प्रतिमा, इमेज स्वतःच बनवावी लागते. तुमच्याकडे किती काही आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या कामी येता हे महत्वाचं आहे. जगापेक्षा 2 पावलं मागे का असेना, पण स्वतःच्या हिमतीवर चाला. जे खोट्यावरही वाह करतील तेच तुम्हाला उद्ध्वस्त करतील. आपल्या पायांचा वापर पुढे जाण्यासाठी करा, दुसऱ्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी नाही. दुसऱ्यांचा आधार माणसाला पोकळ करतो आणि अपेक्षा त्याला कमजोर करतात. आपल्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा. तुमच्यापेक्षा चांगला सोबती कोणीही नाही. जर मळक्या कपड्यांची लाज वाटत असेल तर मळक्या विचारांचीही वाटली पाहिजे. शांत झोप तर लहानपणी यायची, आता तर फक्त थकून झोपून जातो. इच्छा मोठ्या बेईमान असतात, साल्या पूर्ण होताच बदलून जातात. ज्यांचे देवाशी नाते घट्ट असते त्यांचे आज आणि उद्या दोन्ही सोनेरी असतात. नात्यांची शाळा टिकवून ठेवायची असेल तर गणित आणि राजकारण कमजोर असायला हवं. इच्छांनीच भरकटवलं आहे आयुष्याच्या वाटेवरून, नाहीतर आत्मा तर ध्येयाचा पत्ता नेऊनच आला होता. वेळोवेळी प्रत्येक दृश्य धूसर होतच, एकसारखी वेळ कोणाच्या आयुष्यात येते? जेवढं स्वतःला बदलता येत होतं तेवढं बदलून घेतलं. आता ज्याला तक्रार असेल त्याने आपला रस्ता बदलावा. सकाळी लवकर फक्त तिघेच उठतात: आई, मेहनत आणि मजबुरी. जे खोट्यासाठीही टाळ्या वाजवतात तेच तुम्हाला धोका देतील. कोणीही तुम्हाला उद्ध्वस्त करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही. तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज असेल. हिवाळ्यात ज्या सूर्याची वाट पाहिली जाते त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कारही होतो. श्वासांचं थांबणं म्हणजेच मृत्यू नाही. प्रत्येक तो व्यक्ती मेलेला आहे जो बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणत नाही. जग गरजेच्या नियमावर चालतं. जर विसरण इतकं सोपं असतं तर आठवण नावाचा शब्दच नसता. तुमच्यासाठी तुम्ही फक्त एक भाग्यवान व्यक्ती आहात, पण ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिला आहे त्यांनाच तुमच्या यशाची किंमत माहित आहे. विचार करून संबंध तोडा, कारण पानावरून तुटलेल्या पानांना अनेकदा जाळून टाकलं जातं. सोबत थांबता आलं पाहिजे. चालायला तर सगळेच तयार आहेत. बुद्धी सगळ्यांकडे असते. चलाखी की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असतं. जे तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण ते मानतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. ज्या माणसासाठी पैसाच सर्वस्व असतो तो कोणाचाच नसतो. ज्या मनुष्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याचा विचार हाच असतो की मला मिळालेलं दुःख कोणालाही मिळू नये आणि मिळालेलं सुख सगळ्यांना मिळावं.
घर इच्छांनी इतकं भरलेलं आहे की नात्यांना थोड्याशा जागेसाठीही तरसावं लागतं. आपल्या आशेची टोपली रिकामी करून टाका. अडचणी आणि नाराजी स्वतःच निघून जातील. चिंता करण्याचा अर्थ आहे देवाच्या व्यवस्थेवर संशय घेणं. म्हणून चिंता करू नका, देव सगळं सांभाळून घेईल. मित्रांनो, प्रेमाने राहा. छोट्याशा गोष्टीवरून रुसू नका. पानं तीच सुंदर दिसतात जी फांदीवरून तुटत नाहीत. मनाला इतकं मजबूत बनवा की कोणाच्याही वागण्याने तुमची शांती भंग होणार नाही. कधी कधी सर्वोत्तम मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट काळातून जावं लागतं. विश्वास मागितला जात नाही, तो जिंकला जातो. ही ती संपत्ती आहे जी कमावली जाते, विकत घेतली जात नाही. यश तेव्हा मिळतं जेव्हा तुमची स्वप्न तुमच्या बहाण्यांपेक्षा मोठी होतात. कोणाला भीती आहे की देव पाहत आहे, तर कोणाला विश्वास आहे की तोच पाहत आहे. सर्वात धोकादायक सवय आहे संशय घेण्याची, जी कोणतंही नातं उद्ध्वस्त करू शकते. आयुष्याच्या उन्हाळ्याला सहन करा साहेब. ती रोपं कोमेजून जातात ज्यांना नेहमीच चांगली सावली मिळाली असेल. पैसा नेहमीच मित्र नसतो, पण एक चांगला मित्र नेहमीच पैशासारखा असतो. आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं आणि होतं काहीतरी वेगळंच. कोण जिंकू शकला आहे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे? इच्छा काही वेगळ्या आहेत, वेळेच्या अपेक्षा काही वेगळ्या आहेत. वारसात गादी मिळू शकते, पण बुद्धी नाही. काही बनायचंच असेल तर समुद्र बना. लोकांच्या घामाघूम व्हायला पाहिजे तुमची लायकी मोजता मोजता. लक्षात ठेवा, जेव्हा कमी पडाल तेव्हा उचलणारे कमी आणि अडकवणारे चेहरे जास्त असतील. आईच्या सवयीत आणि परमात्म्यात एक साम्य आहे, दोघेही माफ करून टाकतात. देवाची कथा आणि माणसाची व्यथा दोन्ही सारख्याच आहेत. जो समजला तोच संत. लोक एक घर बनवण्यात तुटून जातात, तुम्हाला दया येत नाही वस्त्या जाळताना. हवामान नियमानुसार रंग बदलतो, माणसाचा काय भरोसा, तो तर प्रत्येक क्षणी बदलतो. झाड म्हातारं झाल्यावर फळं देत नाही, पण सावली देतं. आई वडीलही असेच असतात. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध ऋतूची वाट पाहत नाही. म्हणून जो आनंद मिळेल तो जगून घ्या. आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. बातमी छापण्यापेक्षा जास्त पैसे बातमी न छापण्याचे मिळतात, हे सत्य आहे. खोटं किती विचित्र आहे. स्वतः बोललं तर चांगलं वाटतं आणि कोणी दुसरं बोललं तर राग येतो. मनात उतरणं आणि मनातून उतरणं हे फक्त वागण्यावर अवलंबून असतं. लोकांच्या दृष्टीची चिंता करू नका. सर्वात जास्त मूल्यांकन तेच लोक करतात ज्यांचं स्वतःचं काही मूल्य नसतं. माणसाचं खरं चारित्र्य तेव्हा समोर येतं जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पैशांची असो, रूपाची असो वा दारूची. मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचं आहे. पैशांची कमतरता असेल तर खर्चात, आणि ज्ञानाची कमतरता असेल तर चर्चेत कमीपणा दिसतो. संगोपन आणि संस्कारही खूप महत्वाचे असतात. फक्त शिक्षण घेऊन कोणी चांगला माणूस बनत नाही. तुझ्या आणि माझ्या शिक्षणात खूप फरक आहे. तू गुरुंढून शिकलास आणि मी परिस्थितीकडून. ओळख मोठ्या लोकांची नाही तर वेळेवर साथ देणाऱ्या लोकांची असली पाहिजे. प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करायलाच हवं, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रेम का नाही करायला हवं. नात्यांची काळजी करणं सोडून द्या. ज्याला जेवढी साथ द्यायची आहे तो तेवढीच देईल. स्वतःला भेटायला आलो होतो, जगाला भेटून निघालो. जर जगाचं ऐकणार तर आयुष्यभर ऐकतच राहणार, आणि जर आपल्या मनाचं ऐकणार तर उद्या जग तुम्हाला ऐकेल. जर ताठ मानेने अभिमानाने चालायची इच्छा असेल तर मान कुठे आणि किती झुकवायची हे शिका. काहीही न करता पश्चाताप करण्यापेक्षा काहीतरी करून पश्चाताप करणं चांगलं. ते लोक खोटं बोलतात की संगतीचा परिणाम होतो. आजपर्यंत ना काट्यांना दरवळण्याची कला आली, ना फुलांना टोचण्याची. प्रेम फक्त आपल्या कामावर आणि देवावर करा, कारण हे दोघे कधीही धोका देत नाहीत. आपल्या माणसांवर तितकाच विश्वास ठेवा जितका औषधांवर ठेवता. लेखणी तेव्हाच स्वच्छ आणि चांगलं लिहू शकते जेव्हा ती थोडी झुकून चालते. तीच गोष्ट आयुष्यात माणसाचीही आहे. ज्या माणसात आत्मविश्वास नाही तो शक्तिमान असूनही भित्रा आहे आणि बुद्धिमान असूनही मूर्ख आहे. माझ्याच हातावर माझं नशीब लिहिलेलं आहे आणि माझ्याच नशिबावर माझं नियंत्रण नाही. लालसा फक्त तितकीच चांगली ज्यात स्वाभिमान गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही. काही लोक मलम सारखे असतात, शब्द बोलताच प्रत्येक वेदना नाहीशी होते. लढण्याची ताकद तर सगळ्यांकडे असते. फरक फक्त एवढाच आहे की कोणाला विजय आवडतो तर कोणाला नातं. चुकीवर साथ सोडणारे तर खूप भेटतात, पण चुकीवर समजावून सांगून साथ देणारे खूप कमी भेटतात. जर कोणी तुमच्या अपेक्षेनुसार जगत असेल तर तुम्हीही त्याच्या विश्वासावर खरे उतरा, कारण माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो.
प्रेमात आम्ही फक्त त्या व्यक्तीकडून हरलो जी म्हणायची की आम्ही फक्त तुमचे आहोत. ठठ्ठेचा आधार घेऊन लोक मनातली गोष्ट बोलून जातात. जर गप्प करणारं कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. तुमच्या यशामागे सर्वात मोठा हात दुसऱ्या कोणाचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. तेव्हा खूप दुःख होतं जेव्हा आपण कोणावर तरी आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती आपल्याला जाणीव करून देते की आपण खरंच आंधळे होतो. विचार जर सुंदर असतील तर सर्व काही चांगलं दिसतं. जे निघून गेलं आहे त्याच्याकडे मागे वळून कधीही पाहू नका, नाहीतर जे पुढे मिळणार आहे तेही तुम्ही गमावून बसाल. शरीर सुंदर असो वा नसो पण शब्द नक्कीच सुंदर असायला हवेत, कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द कधीच विसरत नाहीत. अडचण आल्यावर माणूस एकटा पडतो, पण अडचण आल्यावरच माणूस मजबूत व्हायला शिकतो. कोणी नाराज असेल तर राहू द्या. कोणाच्या पाया पडून जगणं आम्हालाही जमत नाही. खोट्या शब्दांनी माणूस मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरतो. तुम्ही नेहमी विचार करता की कोणाला वाईट वाटू नये, पण कधी कोणी विचार केलाय का की कोणाच्या तरी बोलण्याचं तुम्हालाही वाईट वाटू शकतं? अनेकदा ठठ्ठेचा आधार घेऊन लोक मनातली गोष्ट बोलून जातात. तुमची ही गोष्ट अगदी बरोबर आहे की नाती दोन्ही बाजूंनी जपायला हवीत, फक्त एका बाजूने नाही. वेळेनुसार प्रत्येक गोष्टीची किंमत कळते आणि मजबुरीत बनवलेली नाती कधीही जास्त काळ टिकत नाहीत. जर कोणाला असं वाटू लागलं की ते कोणाच्या तरी आयुष्यात फक्त ओझं बनले आहेत, तर कोणताही गाजावाजा न करता त्या नात्यातून दूर होणं चांगलं असतं. कारण प्रेम ताटातूट सहन करू शकतं, पण अपमान नाही. दुःखही त्याच्यावरच फिदा होतं जो ते सहन करण्याची ताकद ठेवतो. आजकाल काही लोक नाती जपण्यासाठी प्रामाणिकपणेही अप्रामाणिकपणा करतात आणि वयाचा संबंध वर्षांशी नाही तर अनुभवांशी असतो. कधी कधी एखादी व्यक्ती तरुण असूनही स्वतःला खूप जुनं समजू लागते. आजकाल प्रत्येक जण स्पर्धेत आहे आणि जर तुम्ही आपलं दुःख कोणाला सांगितलं तर तो तुमच्या दुःखापेक्षा जास्त आपलं दुःख रडू लागतो. खऱ्या नात्यांची किंमत वेळेपेक्षाही जास्त करायला हवी आणि महत्व फक्त त्यालाच द्यायला हवं ज्याला तुमची खरी किंमत माहित आहे. नात्यांचं बदलणं तर सामान्य आहे, वेळेनुसार तुमचा चेहराही बदलतो. निरपराध असणं आजकाल एक गुन्हा बनला आहे. नात्यांची फक्त एवढीच कहाणी आहे, चांगल्या वेळेत तुमचे गुण आणि वाईट वेळेत तुमच्या उणिवा मोजल्या जातात. नात्यांची खरी ओळख दुराव्यात होते, कारण जवळ राहून तर प्रत्येक जण निष्ठावानच दिसतो. कधी कधी लोक तुमच्यापासून फक्त यासाठी दूर जातात कारण तुमचा चांगुलपणा त्यांच्या कोणत्या तरी स्वार्थात अडथळा बनतो. प्रेमात झालेला विश्वासघात व्यक्तीला शत्रुत्वापेक्षाही जास्त क्रूर बनवतो. समाधान हीच खरी संपत्ती आहे आणि जो आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी आहे तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण नेहमी नशिबाच्या भरोश्यावर तर बसू शकत नाही. घाबरून कधीही कोणताही निर्णय घेऊ नका आणि निर्णय घेतल्यानंतर कधीही घाबरू नका. जर माणसाच्या आयुष्यात त्रास नसता तर त्याला सुखाची किंमत कळली नसती. आयुष्य एक असं पॅकेज आहे जिथे आनंदासोबत दुःखही मिळणार. फक्त आपल्याला या सर्वांवर मात करून कसं तरी पुढे जायचं असतं. याचंच नाव आयुष्य आहे. जन्मापासून ना कोणी मित्र जन्माला येतो ना शत्रू. ते तर आपल्या अहंकार, ताकद आणि वागण्याने बनतात. महाभारत या गोष्टीचा पुरावा आहे की ज्या दिवशी आपल्या माणसांनी मर्यादा ओलांडली त्या दिवशी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणं हा सुद्धा धर्म आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी एक भंगारवाला असाही यायला हवा जो तुटलेली मनं आणि फाटलेल्या जुन्या आठवणीही घेऊन जाईल. पोस्टमन माझी चिठ्ठी परत घेऊन आला. म्हणाला पत्ता बरोबर होता पण आता लोक बदलले आहेत. मनापासून बोललेल्या गोष्टी मनाला स्पर्श करतात. काही लोक भेटून बदलतात आणि काही लोकांना भेटून आयुष्य बदलतं. एकटं राहिल्यावर तुम्ही तितके दुःखी होणार नाहीत जितके तुम्ही चुकीच्या माणसासोबत राहून व्हाल. दुःख खूप स्वस्त गोष्ट आहे, प्रत्येक जण फुकटात देऊन जातो. शांत रहा, तुझी वेळ ही येईल. शांत राहून ध्येयावर लक्ष दे, तू एक दिवस नक्कीच हसशील. आयुष्य तुला ते देणार नाही जे तुला हवं आहे. आयुष्य तुला ते देईल ज्याच्या तू लायकीचा आहेस. भावांबरोबर बसा मग त्यांच्यात वैर का असेना. आई वडिलांसोबत जेवण करा मग ते विष का असेना. ओझं कितीही असलं तरी कधी उफ सुद्धा करत नाही. वडिलांचा खांदा खूप मजबूत असतो. चालत राहायला हवं, आयुष्य कसंही असो. सुखात पाहिलं तर दुःख सहन करण्याची ताकद मिळेल, दुःखात पाहिलं तर आनंदाचे क्षण आठवतील.
ज्याने यश मिळवलं आहे त्याने आधी आपली परिस्थिती सुधारली आहे. चांगले राहाल तर लोक तुमच्या पायात पाय अडकवतील, कारण त्यांना माहित आहे की तुम्ही पडाल. वाईट बनून तर बघा, ते तसा विचारही करणार नाहीत, कारण कदाचित तुम्ही त्यांचे पाय तोडून टाकाल. चांगल्या आणि वाईट लोकांमध्ये हाच फरक असतो. चांगल्या लोकांच्या चांगुलपणातही लोक त्यांच्या विरोधात असतात आणि वाईट लोकांच्या वाईटपणातही जग त्यांच्या सोबत असतं. वाईट बनण्यात आणि वाईट असण्यात खूप फरक आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. जे मोठ्या मोठ्या अडचणींवर मात करतात त्यांना अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी रडवतात. चांगले बना, पण इतकेही नाही की जग तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेईल. मन मोकळेपणाने जगा. वय, जग आणि समाजाचा विचार करत बसलात तर नेहमी विचारच करत राहाल. खोटं यासाठी विकलं जातं कारण खरं विकत घेण्याची सगळ्यांची ऐपत नसते. गप्प राहून सहन केलं तर तुम्ही चांगले, आणि जर बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही. सत्याला तर बोलायची तमीजच नाही. खोटं बघा किती गोड बोलतं. एखाद्या गरीबाला खुश करणं खूप सोपं आहे. त्याला महागडी भेटवस्तू नको, फक्त थोडंसं प्रेम हवं. दोन प्रकारचे लोक खूप जास्त त्रस्त असतात. एक ते जे नाही म्हणू शकत नाहीत, आणि दुसरे ते जे नाही ऐकू शकत नाहीत. जेव्हा कहाणी स्वतःची असते तेव्हा चूक नेहमीच दुसऱ्यांची असते. आपल्याला अनेकदा वाटतं की दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं आहे, पण आपण विसरतो की त्यांच्यासाठी आपणही दुसरेच आहोत. कोणाकडे सर्व काही असेल तर जग जळतं, आणि कोणाकडे काहीच नसेल तर जग हसतं. जेव्हा वाटू लागेल की आयुष्यात आता काहीच उरलं नाही, तेव्हा समजून घ्या की चांगलं आयुष्य आता येणार आहे. कोणासाठी स्वतःला इतकंही खाली पाडू नका की स्वतःची काही किंमतच राहणार नाही. पुसून टाका आपल्या डोळ्यातून वाहणारे हे अश्रू. गळक्या घरात राहायला कोणाला आवडेल? कोणाचं आयुष्य सरत आहे, कोणी आयुष्य कापत आहे, आणि कोणी आनंदी आहे जो आयुष्य जगत आहे. मनुष्याजवळ सर्वात मोठी संपत्ती म्हणजे चांगले विचार आणि चांगले संस्कार आहेत. कारण धन आणि बळ कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात, पण चांगले विचार आणि संस्कार नेहमीच चांगल्या कामांसाठीच प्रेरित करतील. आपल्या आयुष्यात एक वेळ अशीही येते जेव्हा आपल्याला हे ठरवावं लागतं की आपल्याला पान पलटावं आहे की पुस्तक बंद करावं आहे. काही लोक आपल्या गर्वामुळे मौल्यवान नाती गमावून बसतात, आणि काही लोक नाती वाचवता वाचवता आपली किंमतच गमावून बसतात. आयुष्य फक्त 2 क्षणांचं आहे, ज्यात ना आज आहे ना उद्या. या आयुष्याचा प्रत्येक क्षण असा जगा जणू काही हाच सर्वात सुंदर क्षण आहे. तुम्हालाही विसरून जाऊ, जरा धीर तर धरा. तुमच्यासारखं मतलबी व्हायला थोडा वेळ लागेल. आयुष्य आणि प्रेम या दोन्हीकडे कधीही भीक मागू नका. म्हणतात की वेळ सगळ्या जखमा भरून काढते, पण खरं तर हे आहे की आपण दुःखासोबत जगायला शिकतो. कधी कधी डोकं म्हणतं की लोकांशी तसंच वागावं जसं ते आपल्याशी वागतात, पण मग मन म्हणतं की जर आपणही त्यांच्यासारखे बनलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरेल. गरीबापासून प्रत्येक जण पाठ फिरवतो आणि श्रीमंताच्या मागे प्रत्येक जण धावतो. जुना जमाना म्हणायचा की दुःख वाटल्याने कमी होतं, पण आजचा जमाना म्हणतो की भिंतीकडे तोंड करून एकट्याने रडून घ्या. कोणाला आपलं दुःख सांगायची चूक करू नका. जी असूनही नसल्यासारखे आहेत त्यांचं असणं कसलं? जर नातं फक्त नावापुरतं असेल तर मग रडणं कसलं? माकड बनून कोणत्याही मदारीचं ऐकू नका. पुढे जाण्यासाठी जे मन म्हणतं तेच करा. आनंदाचा शोध तुम्हाला स्वतःच घ्यावा लागेल, कारण दुःखी तर जगात कोणीही करू शकतं. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं म्हणून सोडून दिलं त्या लोकांना धन्यवाद द्या, कारण त्याच लोकांनी तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. आता आपण त्या नियमांबद्दल बोलूया जे मियामोटो उसाशी यांनी त्यांच्या डोकुडो या पुस्तकात सांगितले आहेत, ज्यांना स्वीकारून कोणतीही व्यक्ती एक यशस्वी, संतुलित, आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकते. जेव्हा कोणी तुमचा तिरस्कार करू लागेल तेव्हा समजून घ्या की तो तुमची बरोबरी करू शकत नाही. आयुष्यात 2 गोष्टी तुटण्यासाठीच असतात, श्वास आणि साथ. श्वास तुटल्याने माणूस एकदाच मरतो, पण कोणाची साथ तुटल्याने माणूस क्षणाक्षणाला मरतो. कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक करू नका. ही वेळ आहे साहेब, चेहरे लक्षात ठेवते. आयुष्य आरशासारखं आहे, ते तेव्हाच हसेल जेव्हा तुम्ही हसाल. कोणाच्या सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय तर स्वतःच्या मेहनतीनेच मिळतं. जगातील कोणतीही अडचण तुमच्या धाडसापेक्षा मोठी नाही. शांत राहूनही चांगली कामं होतात. मी झाडांना सावली देताना पाहिलं आहे. जेव्हा नशीब साथ देत नसेल तेव्हा समजून घ्या की मेहनत साथ देईल.
मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटी नक्की दाबा. भगवान श्री कृष्ण तुम्हाला नेहमी आनंदी ठेवोत. स्वतःची काळजी घ्या.